नमस्कार मित्रांनो, काल चापेकर बंधूंचा बलिदान दिवस होता. 1896 साली जेव्हा आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी पुण्यामध्ये प्लेगची अतिशय भयंकर साथ पसरली होती आणि त्या प्लेगला कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रित आणण्यासाठी इंग्रजांनी रँड नावाच्या अधिकाऱ्याची पुण्यामध्ये नियुक्ती केली होती. आणि हा रँड अतिशय बदमाश होता. त्यांनी प्लेगचं कारण समोर करून आपल्या आया बहिणींवर अनन्वित अत्याचार केले. तो लोकांना घरातून ओढून काढायचा, त्यांची सामानं रस्त्यावर फेकून द्यायचा आणि पुण्यामधून हाकलून लावायचा. आपण जे याच्यावेळी लॉकडाऊनच्या वेळेस क्वारंटाईन बघितलं तर तसं ते क्वारंटाईन करण्याचा तो प्रयत्न करत असताना त्या लोकांवर अनन्वित अत्याचार करायचा, आपल्या माया बहिणींची इज्जत अब्रू लुटायचा. आणि हे सगळं बघून लोकमान्य टिळक त्या काळी खूप व्यथित झाले. त्यांनी केशरीमधून अग्रलेख लिहिले की हे सरकारचं कृत्य चुकीचं आहे. त्यांनी निषेध केला. त्यांनी सांगितले या प्लेगपेक्षाही हा भयंकर रँड आहे. आणि हे सगळं करत असताना चापेकर बंधूंनी ते सगळं बघितलं. चापेकर बंधूंनी मग निश्चय केला की या रँड नावाच्या राक्षसाचा वध करायचा. आणि ज्यावेळी आपल्याकडे प्लेगची साथ पसरली होती त्यावेळी इंग्रज मात्र मजा करण्यात व्यस्त होते. त्यांच्या राणीच्या राज्यारोहणाचा डायमंड जुबली समारोह होता आणि त्या डायमंड जुबली समारोहामध्ये पार्ट्या व्हायच्या, उत्सव व्हायचे, रोषणाई व्हायची. आपण इकडे इतके दुःखात असताना ते मात्र मजा करत होते. त्यावेळी चापेकर बंधूंनी निश्चय केला की या रँडचा आता वध करायलाच पाहिजे. आणि अशाच एकदा पार्टी सुरू असताना त्यांनी ठरवलं की आता या पार्टीतून बाहेर आल्यावर रँडला उडवायचं. आणि मग चापेकर बंधूंनी त्या रँडचा वध केला. कालांतराने एखाद्या वर्षांनी तिघही चापेकर बंधू पकडले गेले व त्यांना फाशीची शिक्षा झाली. आपल्या देशासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं. जगाच्या इतिहासामध्ये जवळपास असं उदाहरणच नाही आहे की एका घरातल्या तिघही भावांनी देशासाठी बलिदान दिलं. आपलं खरं म्हटलं तर दुर्दैव आहे की इतकं मोठं बलिदान देऊनही आपण त्यांना फारसं आता लक्षात ठेवत नाही. म्हणून मी ठरवलं की नाही, माझी एक चापेकर बंधूंवरची एक कविता आहे. मी जेव्हा पुण्याला गेलो असताना मी चापेकर स्मारक बघितलं तर त्यावेळी मला असं वाटलं की हा चापेकर वाडा आपल्याला काहीतरी सांगतो आहे, एक पराक्रमी गाथा सांगतो आहे. त्यावेळी माझ्या मनात जी कविता आली ती कविता मी आपल्यासमोर आता वाचून दाखवत आहे. चापेकर स्मारक. आठवतो अजूनी धामधुमीचा तो काळ, आठवतो अजूनी धामधुमीचा तो काळ, कीर्तन कानावर पडते अन ऐकू येती टाळ. पंतांच्या घरात तेव्हा गोकुळ वस्तीला होते, पंतांच्या घरात तेव्हा गोकुळ वस्तीला होते. दामोदर बाळकृष्ण येथे अन वासुदेवही होते. समृद्धी नसेल अगदी पण भरला होता वाडा, वाड्यात गुंजला होता भारत मातेचा नारा. बेडीत अडकले होते ह्या मायभूमीचे हात, बेडीत अडकले होते ह्या मायभूमीचे हात, अन त्यात पसरली येथे प्लेगची दुर्दैवी साथ. मृत्यूचे तांडव झाले अन नगरी भकास झाली. रँडने बहाणा करुनी इज्जत भगिनींची लुटली. हे दृश्य पाहुनी मगत्या बंधूंनी निश्चय केला. रिपूच्या रक्तांनी आम्ही अभिषेक करू मातेला. 1857च्या 22 जून ह्या दिवशी, 1897च्या 22 जून ह्या दिवशी व्हाईसरायच्या येथे रंगली रात्रती खाशी. साधुनी संधीही नामी खिंडीत गाठले त्याला, साधुनी संधीही नामी खिंडीत गाठले त्याला. गोंद्या आल्या रे म्हणता राक्षस वध त्यांनी केला. ह्या इथल्या आळामध्ये
ह्या इथल्या आडामध्ये लपविली बंदूक त्यांनी, पकडून दिले पोरांना अमिषाने गद्दारांनी. यज्ञात देशकार्यांच्या बलिदान तयानी दिधले, गर्वाने फुगली छाती हे तीर्थक्रांतीचे झाले. गर्वाने फुगली छाती हे तीर्थक्रांतीचे झाले. भारत माता की जय. माझी कविता आपल्याला आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोनं चाफा ह्या सिरीजमध्ये माझी पुढची कविता बहावा ही राहील. त्यालाही आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल ही आशा आहे. धन्यवाद मित्रांनो. आपलं प्रेम असंच कायम असू द्या.